बघा मस्त सीझन मधील पहिली चंदन बटाट्याची भाजी मी आज केलेली आहे. चांगली कोथिंबीर आलेली आहे. तेवढाच मामाचा फोन आला. काय खाऊन खायची का उपाशी पोटी खायची? पण काल फोंडाजीने स्वतःहून वांगा आणलेला आहे. नींद आ रही बेटा, चेहरा क्यों ऐसा दिख रहा है? उद्या आम्ही लग्नाला जाणार आहोत सकाळी. ठीक आहे या. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. बाकी आज माझा व्यायाम झालेला आहे, तुळशी पूजन झालेलं आहे आणि आज स्वयंपाक सुद्धा मी लवकर करत आहे. बाकी स्वयंपाकामध्ये मी इथं केलेली आहे चंदन बटाट्याची भाजी. हे बघा मस्त सीझन मधील पहिली चंदन बटाट्याची भाजी मी आज केलेली आहे. आणि कढईमध्ये भेंडी शिजत आहे, पातेल्यामध्ये दूध आहे आणि आता मी चपात्या करते. देवाला नैवेद्याला अगोदर 2 चपात्या करून देते पटकन. पुंडजीकडे देवपूजा करत आहेत, ध्यानस्थ आहेत पुंडजी. तुलसी पत्र समर्पयामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. माझ्या बिना ह्या दोघांनी जेवण चालू केलेलं आहे, मी लक्षात ठेवील. कारण मनाने बघा सकाळी एवढा ग्लास भरून ड्रायफ्रुट्सचा ज्यूस पिलेला आहे. त्याला थोडी आता भूक आहे. तो बोलला की मी 12 वाजता जेवण करेन. तरी पण आणि आज पापड तळलेला आहे खास. एक्स्ट्रा खास. खास बऱ्याच दिवसातून पापड तळलेले आहेत. म्हणलं जरा इच्छा झाली खाण्याची. स्ट्रॉंग. चला. अणम ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वा दोष न लिप्यते. आणि आज काय आहे बघा, हे बघा आज खास भेंडी आहे. भेंडी आणि हे पण काय चंदन बटवा. येस, थंडीतलं सीझनचं भाजी. थंडीतल्या सीझन मधली भाजी. ही चंदन बटवाची भाजी फक्त थंडी हिवाळ्यातच मिळते, बाकी इतर सीझन मध्ये नाही मिळत. आणि ही भाजी उष्ण असते गुणाला. चला आप भी आ जाओ खाना खाने के लिए. खा खा अच्छे. वाह खूप टेस्टी झाली. भोजन झाल्यानंतर माझा दादू लगेचच झाडू मारत आहे, कारण त्याला आज बाहेर जायचं आहे. म्हणून आज रवंत करत नाही बसला, फोन घेऊन नाही बसला. आज लगेचच कामाला लागलेला आहे. आणि इकडे मी सुद्धा किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. आता फक्त भांडी घासायची राहिलेली आहेत, ते पण घेते घासून लगेचच. दुपारचे 1:45 वाजले आहेत आणि आज माझी घरातली सगळी कामं लवकर संपलेली आहेत. कपडे सुद्धा मशीनला लवकर लावलेले आहेत, नाहीतर कपडे मी उशिरा लावत असते मशीनला. बाकी आता माझा मणा आलेला आहे बाहेर गेलेला, आणि मणा आला घरामध्ये आणि दादू बाहेर गेला आहे मित्राकडे. बाकी माझा मणा आता जेवण करत आहे बाहेरून आल्यानंतर. कैसा बना है आज का खाना? हांजी टेस्टी बना आहे. बाकी आता मी पार्किंगमध्ये चाललेली आहे झाडांना पाहण्यासाठी. खूप दिवस झालं झाडच पाहिले नाही, म्हणून मला आता जावं जरा झाडांना पाहून यावं. आणि इथं वाटीभर ताक सुद्धा आहे, ते पण झाडाला घालून येते. चलो चलते हैं नीचे. आज पार्किंग शांत शांत आहे. तशी तर रोजच शांत असती, पण आमचे 3 रखवालदार तिथं बसलेले असतात, पण आज कोणीच नाही आहे. चला इथं आहेत माझी झाडं, माझी फरस बाग. वा 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 वा. अरे राम राम राम. हे बघा बेलाच्या झाडाला काय झालं काय माहिती, अचानकच सुकून गेलं. चांगलं फुललेलं, पता नाही इसको क्या हो गया. चला मी ताक थोडंसं कढीपत्ता झाडाला घालते, चांगलं असं घातलेलं. बाकीचं ताक संत्र्याला घालते थोडंसं. हे बघा या कुंडीमध्ये मी त्या दिवशी धने चोळून टाकलेले, तर छान कोथिंबीर आलेली आहे, खूप सुंदर. तर उद्या किंवा परवा तोडून घेऊन जाते भाजीला घालण्यासाठी. आणि इथं आहे लिलीचं झाड, रोप, लिंबूचं रोप आहे. इकडं ब्रह्मकमळ, आंब्याचं झाड, आणि हे पारिजातचं झाड पण आलेलं आहे छोटंसं. आणि इकडं हा आहे लाजाळूचा वेल. लाजाळूच्या वेलीला खूप सुंदर फुलं आलेली आहेत पिंक कलरची. आणि नागवेलीचा वेल पण इकडून एक चढलेला आहे आणि त्या साईडने एक. 2 फांद्या फुटलेल्या आहेत नागवेलीला पण. मला खूप वाईट वाटत आहे, अचानक सुकलं बेलाचं झाड. काय झालं काय नाही, बोल के लेता पता नहीं क्या हो गया है बेल के पेड़ को. नंतर खूप छान असं पसरलेलं. चला आता जाऊ द्या, जाते घरी आता. क्या ही कर सकते हैं.
ताई भेटलेले आहेत. ताई कुठे चालत? बाजूला. ठीक आहे, या बँकेत जाऊन या. जाऊ ना. मी फोन करणार होते तुम्हाला, मला आता काम वगैरे आवरून घ्यावं गिफ्टचं. हा ठीक आहे चालेल. हा उद्या मी लग्नाला जाणार आहोत सकाळी. ठीक आहे, या बाय. हा आज हॉल पुसायला सांगणार आहे मनाला माझ्या. मना हो गया खाना बेटा? अरे खाना भी हो गया, अभी आराम भी कर रहा है. आराम म्हणजे रवंत करतोय म्हणा. फरशी पुसून घे ना बाबू, म्हणजे कार्पेट हातरता येईल नंतर. ठीक आहे बेटा, अभी क्या है बोल सकते हैं. बाकी या महिन्यामध्ये 2-3 लग्न आहेत. त्यापैकी एक लग्न आहे उद्या गुरुवारी 27 तारखेला. त्या लग्नाला मी आणि मैत्रिणी जाणार आहोत. बाकी मी खालून आलेली आहे ना, तर कंटिन्यू घाम आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती, केसामध्ये. 2-3 दिवस झाले खूप उष्णता वाढलेली आहे, म्हणजे थंडी गायबच झालेली आहे अचानक. मागच्या आठवड्यात खूप थंडी होती आणि ह्या आठवड्यात काहीच थंडी नाही. तसं तर उद्या बरं आहे, आम्हाला थंडी नसल्याचा फायदा आहे, कारण बसमध्ये सकाळी खूप थंडी वाजते. आणि ते लग्न आहे नगरला तर म्हणतं खूप थंडी आहे. उद्याच दिवस बरं आहे, थंडी नाही सुटली तर, नंतर सुटली तरी चालेल. चला आता ब्लाऊजला हुक लावून घेते मी. हसले तर करून झालेली आहे. आता मी थोडं आराम करते. आज सकाळी लवकर उठलेली आहे आणि आज खूप व्यायाम केला. 3-4 दिवस काहीच नाही व्यायाम केला आणि आज केला जास्त, त्याच्यामुळे थोडीशी बॉडी पेन होत आहे. आता आराम केला की थोडंच बॉडीला आराम मिळेल. आणि आता माझा मना चाललेला आहे टेरेसवरती कपडे सुकायला टाकायला. आज मनावर नंबर है ना बाळा. चिमटे घेतले का? ठीक आहे, ये कपडे डाल के आ जाओ. और तू भी आराम करियो. सायंकाळचे 4:15 वाजले आहेत. दुपारी मी अजिबात नाही आराम केला. तुम्हाला म्हणले तरी सही मी आराम करणार आहे, पण नाही केला. अशी मला झोप लागायला तेवढ्यात मामाचा फोन आला, झोपच गेली. मामाशी थोडा वेळ बोलले, त्याच्यानंतर कालचा व्हिडिओ अर्धा एडिट करायचा होता, तो एडिट केला आणि अपलोड केला. बाकी आता माझा मना बाहेर चाललेला आहे. त्याला 2-3 वस्तू आणायला सांगते माझ्यासाठी, कारण उद्या प्रवासाला जायचं आहे. तर मला बसमध्ये त्रास होतो, मळमळतं, म्हणून मनाला सांगते प्रवासी गोळी घेऊन ये. मला एक प्रवासी गोळी आण, ठीक आहे, 1 किंवा 2-3 आण. प्रवासी गोळी आण आणि त्यांना विचार की कसं खायचं ती, म्हणजे काय खाऊन खायची का उपाशी पोटी खायची असं विचारणे, ठीक आहे. औषध आता मी पण काहीतरी चहा किंवा कॉफी बनवून पिते. काय करणार आता. मना खाता आहे बिस्किट मस्त. मला पण ठेवा बिस्किट. आत्ता मी माझ्यासाठी चहासुद्धा केलेला आहे आणि या चहामध्ये मी गवती चहा आणि अद्रक घातलेला आहे, म्हणजे अद्रक आणि गवती चहायुक्त चहा केलेला आहे मी. आता घेते चहाचा आनंद मी एकटीच. चहाचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. वा वा वा, खूप छान झालेला आहे चहा, मस्त. गरमागरम चहा पण पिऊन झालेला आहे. थंडीच्या दिवसात गरमागरम चहा तर पिला, पण आज सकाळपासून खूप गरम होत आहे. आता पण कंटिन्यू घाम येत आहे मला. काय माहीत काय झालेलं आहे. बाहेर आभाळ आलेला आहे सकाळपासून, त्याच्यामुळे कदाचित गरम होत असेल. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे वांग्याची भाजी. आज भरलं वांग, जवळजवळ 2-3 वर्षातून मी आज पहिल्यांदा वांग्याची भाजी करत आहे. मला वाद असल्यामुळं मला ज्या भाज्या खायच्या असतात त्याच भाज्या मी फोंडाजीने आणायला सांगत असते, पण काल फोंडाजीने स्वतःहून वांग आणलेलं आहे आणि चिरंजीवांना पण खूप आवडतं वांग. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये भरलं वांग आणि बाजरीच्या भाकरी करणार आहे. तसंही ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे ती लोक चातुर्मासात वांग खात नाहीत, म्हणजे चंपाषष्ठी झाल्यानंतर वांग खायला सुरुवात करतात आणि आज चंपाषष्ठीच आहे. बघा, आमचं कुलदैवत खंडोबा नाही आहे, आमचं कुलदैवत कर्नाटकात आहे, मायक्का देवी चिंचणीची. तरी पण आमचं ते पण पाळणं झालं. आज चंपाषष्ठीच्या दिवशीच वांगे खाणार आहोत आम्ही. चला आता दादूला सांगते पूजा अर्चना करायला. दादू चलो पूजा अर्चना करो. नींद आ रही बेटा, चेहरा क्यों ऐसा दिख रहा है. चलो कर लो पूजा अर्चना. चला आता मी लवकर संध्याकाळचा स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. जेवण करून लवकर झोपायचं आहे, पहाटे लवकर उठायचं आहे लग्नाला जाण्यासाठी आणि तयारी पण करायची आहे, व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. आज खूप सारे काम आहेत, पण मी लवकर स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. बाकी आता दादू सायंकाळची पूजा पण करत आहे. प्यार से बजाओ बेटा.
आता मी भाकरी करत आहे आणि वांग्याची भाजी सुद्धा कढईमध्ये शिजायला घातलेली आहे हे बघा. आणि वांग्याच्या भाजीचा वास खूप खमंग येत आहे. वा भाई वा. आज एवढ्या वर्षातून वांग्याची भाजी करत आहे मी. चला आता 2-3 भाकरी करायच्या आहेत, 2-3 चपात्या आहेत सकाळच्या शिल्लक. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.